नमस्कार मित्र मैत्रिणी, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ यांच्या मूर्तीबद्दल आज जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थांच्या दिव्य उपस्थितीचे प्रतिनिधित्व करणारी स्वामी समर्थांची मूर्ती त्यांच्या भक्तांच्या जीवनात एक महत्त्वाचे स्थान आहे. भगवान दत्तात्रेयांचे अवतार म्हणून ओळखले जाणारे स्वामी समर्थांचा वारसा पिढ्यानपिढ्या आध्यात्मिक साधकांना प्रेरणा देत आहे. श्री स्वामी समर्थ कोण आहेत? श्री स्वामी समर्थ हे 19व्या शतकातील एक आदरणीय संत आहेत, ज्यांना भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जाते. त्यांनी त्यांचे बहुतेक आयुष्य महाराष्ट्रातील अक्कलकोट मध्ये घालवले, जिथे त्यांनी त्यांच्या शिकवणी आणि चमत्कारांद्वारे असंख्य भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांच्या तत्वज्ञानाने साधेपणा, करुणा आणि अढळ श्रद्धेवर भर दिला, ज्यामुळे ते जीवनाच्या सर्व स्तरातील लोकांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शक बनले. स्वामी समर्थ यांची मूर्ती म्हणजे काय? स्वामी समर्थांची मूर्ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिनिधित्व. भक्तांसाठी मूर्ती हे केवळ एक भौतिक वस्तू नाही, तर एक आध्यात्मिक माध्यम आहे, जे त्यांना संतांच्या दिव्य उपस्थितीशी जोडते. या मूर्तीचा वापर प्रार्थना, ध्यान आणि विधींमध्ये केला जातो, जो भक्तीचे केंद्रबिंदू म्हणून काम करतो. स्वामी समर्थांची मूर्तीचे महत्त्व. आध्यात्मिक संबंध. मूर्ती भक्तांना स्वामी समर्थांच्या जवळ जाण्यास मदत करते आणि श्रद्धा आणि भक्ती बळकट करते. आशीर्वादाचे प्रतीक. असे मानले जाते की घरात स्वामी समर्थांची मूर्ती ठेवल्याने आशीर्वाद, शांती आणि समृद्धी मिळते. ध्यान साधना. स्वामी समर्थांचे शांत आणि करुणामय चित्रण ध्यानात दरम्यान सजगता आणि आध्यात्मिक एकाग्रतेला प्रेरित करते. स्वामी समर्थांची मूर्तीची वैशिष्ट्ये. स्वामी समर्थांची मूर्ती ही सामान्यतः संतांचे दिव्य सार टिपण्यासाठी बनवली जाते. सामान्य वैशिष्ट्ये अशी आहेत. मुद्रा. बहुतेक मूर्तीमध्ये स्वामी समर्थांना वाघाच्या कातडीवर बसलेले, शक्ती आणि अधिकाराचे प्रतीक असलेले उजवा हात वर करून आशीर्वाद देताना दाखवले जाते. भाव. मूर्तीच्या चेहऱ्यावर शांतता आणि ज्ञान आहे, जे संतांच्या करुणामय स्वभावाचे प्रतिबिंब आहे. प्रतिकात्मक घटक. रुद्राक्षांची माळ आणि कमळाचे तळे यासारख्या वस्तू मूर्तीचे आध्यात्मिक महत्त्व वाढवतात. साहित्य. पितळ, संगमरवरी, लाकूड किंवा माती यासारख्या साहित्यांचा वापर करून मूर्ती बनवल्या जातात, ज्या वेगवेगळ्या आवडी आणि बजेटनुसार बनवल्या जातात. घरे आणि मंदिरांमध्ये स्वामी समर्थांची मूर्ती ठेवणे. घरे. भक्त बहुतेकदा त्यांच्या प्रार्थना कक्षांमध्ये किंवा वेदींमध्ये मूर्ती ठेवतात, ज्यामुळे दैनंदिन उपासनेसाठी एक पवित्र जागा तयार होते. मंदिरे. स्वामी समर्थांना समर्पित अनेक मंदिरांमध्ये भव्य मूर्ती उपासनेचे मुख्य प्रतीक म्हणून दर्शवल्या जातात, ज्यामुळे हजारो यात्रेकरू आकर्षित होतात. योग्य. स्वामी समर्थांची मूर्ती निवडून. स्वामी समर्थांची मूर्ती निवडताना खालील गोष्टींचा विचार करा. आकार. तुमच्या पूजा स्थळात योग्य बसणारा आकार निवडा. साहित्य. तुमच्या आध्यात्मिक आणि सौंदर्यात्मक आवडीशी जुळणारे साहित्य निवडा. प्रामाणिकपणा. मूर्ती संतांच्या वैशिष्ट्यांचे आणि मुद्रा अचूकपणे दर्शवते याची खात्री करा. दैनंदिन उपासनेत स्वामी समर्थांची मूर्तीची भूमिका. सकाळची प्रार्थना. तुमच्या दिवसाची सुरुवात मूर्तीला प्रार्थना करून करा. मार्गदर्शन आणि शक्तीसाठी स्वामी समर्थांचे आशीर्वाद मागा. ध्यान. तुमच्या ध्यानाचा सराव अधिक सखोल करण्यासाठी मूर्तीच्या शांत अभिव्यक्तीवर लक्ष केंद्रित करा. विशेष विधी. शुभ प्रसंगी किंवा स्वामी समर्थांच्या जयंती दरम्यान त्यांच्या वारसाचा सन्मान करण्यासाठी विधी करा. स्वामी समर्थांच्या मूर्तीचा भक्तांवर होणारा परिणाम. घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये स्वामी समर्थांची मूर्तीची उपस्थिती संतांच्या शिकवणी आणि आशीर्वादाची सतत आठवण करून देते. भक्तांना त्यांच्या दिव्य उपस्थितीत सांत्वन आणि प्रेरणा मिळते, जी त्यांना श्रद्धेने आणि चिकाटीने जीवनातील आव्हानांना तोंड देण्यास मदत करते. निष्कर्ष. स्वामी समर्थांची मूर्ती ही श्री स्वामी समर्थांचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा जास्त आहे. ती आध्यात्मिक संबंध आणि आंतरिक शांतीचे प्रवेशद्वार आहे. घरांमध्ये असो वा मंदिरांमध्ये, ही मूर्ती दैवी मार्गदर्शन आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक आहे. स्वामी समर्थांना त्यांच्या मूर्तीद्वारे सन्मानित करून भक्त त्यांच्या शिकवणी जिवंत ठेवतात आणि त्यांच्या शाश्वत उपस्थितीतून शक्ती मिळवत राहतात. पारायणात कोणते नियम पाळावेत? स्वामीनारायणच्या पारायण करताना काही महत्त्वाचे नियम पाळावेत, जसे की वाचण्यासाठी निश्चित वेळ, जागा आणि दिशा ठरवणे. शक्यतो ब्रह्मचर्याचे पालन करणे, बाहेरील पदार्थ टाळणे आणि स्वच्छतेची काळजी घेणे. पारायणादरम्यान घरात सुतक किंवा इतर अडचणी आल्यास पारायण थांबवून ते दुसऱ्या व्यक्तीकडून पूर्ण करून घ्यावे. पारायणाचे सामान्य नियम. वाचनाची जागा. वाचन करताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे आणि एकाच जागेवर बसावे.
वेळ सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा वाचन करता येते. यासाठी ठरलेली वेळ पाळावी. स्वच्छता, वाचनाची जागा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. शक्य असल्यास गोमूत्र शिंपडावे. पूजा, वाचनाच्या आधी देवाची पूजा करावी. पूजेसाठी दिवा आणि धूप लावावा. मूर्ती नसल्यास तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवून श्री दत्त किंवा संबंधित देवांचे आवाहन करावे. जेवण, बाहेरील किंवा उघडे पदार्थ खाऊ नयेत. शक्यतो उपवासाचे किंवा साधे पदार्थ खावेत आणि दुसऱ्या वेळच्या जेवणात वरण भात, पोळी भाजी यांचा समावेश असावा. ब्रह्मचर्य, पारायण काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. अडचणी, घरात सुतक किंवा अंत्यविधी सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास पारायण थांबवून ते दुसऱ्या व्यक्तीकडून पूर्ण करून घ्यावे. इतर महत्वाचे मुद्दे. ग्रंथ, पारायणासाठी श्री गुरुचरित्र किंवा श्री नवनाथ भक्तिसार यासारख्या ग्रंथांचे वाचन केले जाते. प्रत्येक ग्रंथांसाठी थोडे नियम वेगवेगळे असू शकतात. कालावधी, पारायणाचा कालावधी 3, 7, 11 किंवा 21 दिवसांचा असू शकतो. सप्ताह पारायण असल्यास प्रत्येक दिवशी किती अध्याय वाचावेत हे निश्चित करावे. नैवेद्य, सप्ताह पारायण करत असल्यास रोज सकाळी आणि संध्याकाळी पोथीला नैवेद्य दाखवून आरती करावी. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.